नमस्कारम वणक्कम नमस्कार मंडळी. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रमैत्रिणींनो, आज थोडी गंमत वाटली असेल हे ऐकताना. त्याचं कारण असं आहे की यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे दाक्षिणात्य विवाह सोहळ्यात सहभागी होण्याचा योग आला. गेल्या वर्षी 29 आणि 30 नोव्हेंबरला केरळमधील नायर कुटुंबातील वर आणि काश्मीरी भट परिवारातील वधू यांचा विवाह समारंभ पार पडला. अगदी यावर्षी याच तारखेला नायर परिवारातील मल्याळी वधू ऐश्वर्या आणि कृष्णस्वामी श्रीधर परिवारातील तामिळी वर अद्वैत यांचा विवाह सोहळा बेंगलोर इथं संपन्न झाला. अतिशय मंगलमय वातावरण. प्रवेशद्वाराशीच विघ्नहर्ता मंगलमूर्ती श्री गणरायाचं दर्शन झालं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हा श्लोक आपोआप मनामध्ये उमटला. प्रवेशद्वाराशीच स्वागताला उभ्या होत्या सुहास्य वदना, सुंदर वेशभूषा केलेल्या तरुणी. त्या प्रत्येकाला कुंकुम तिलक आणि सुवासिक चंदनाचा टिळा लावत होत्या. खास वाद्यांचा मंगलध्वनी कानामनाला सुखावत होता. या वाद्यांजवळच आम्ही बराच वेळ रेंगाळलो, ऐकत राहिलो, आनंद घेत राहिलो त्या संगीताचा. तमिळी पद्धतीचा विवाह सोहळा पाहताना मनात उत्सुकता होती. विवाह मंडप फुलांनी सुशोभित केलेला. विवाह हा एक आत्मिक सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा वैदिक परंपरेनुसार पार पडणारा मंगल सोहळा. तमिळी रीतिरिवाजानुसार सर्व विधी ब्रह्मवृंदाच्या साक्षीनं केले जात होते. उच्च शिक्षित वधू वर अमेरिकेत वास्तव्याला असलेले पण पारंपरिक पोशाखात सर्व विधी घरातील ज्येष्ठांच्या आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं हसत मुखानं करत होते. मूळ चेन्नईचे असलेल्या ब्राह्मण परिवारातील वराकडच्या रीतिरिवाजानुसार सामर्थनाई या विधीमध्ये गणेश पूजन, कुलदैवत पूजन, पुण्यवाचन करून वधूवर आशीर्वाद घेतात. विवाहाच्या आदल्या दिवशी पूर्वजांचं, पितरांचं स्मरण केलं जातं. शिवशंकराची, त्याचं प्रिय वाहन असलेल्या नंदीची पूजा केली जाते. विद्याग्रहण संस्कारातून वर आता गृहस्थाश्रमात प्रवेश करणार असतो. त्यासाठीच विवाह हा 16 संस्कारांपैकी एक मंगल संस्कार मानला जातो. ब्रह्मचर्य पूर्तीनिमित्त पूर्वजांचे, ज्येष्ठांचे आशीर्वाद वधूवर घेतात. हाताला पवित्र धागा बांधून हे सर्व पूजाविधी केले जातात. मित्रमैत्रिणींनो, हिंदू विवाह सोहळ्यातील पूजाविधी साधारण असेच आपल्याला पाहायला मिळतात. पण या तमिळ विवाह पद्धतीत एक गमतीशीर विधी पाहायला मिळाला. तो म्हणजे नवरदेव हातात वेताची काठी घेतो आणि काशी यात्रेला जायला निघतो. मग त्याच्यामागे वधू पिता आणि नातेवाईक जातात. त्याला विनंती करतात, तुम्ही विवाह मंडप सोडून जाऊ नका असं सांगतात. नवरदेव म्हणतो, मी काशी यात्रेला जाऊन मला आणखीन ज्ञान मिळवायचं आहे, विवाह बंधनात मला अडकवू नका. मग सगळे त्याची मनधरणी करतात. त्याला फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर बसवतात, झोके देतात, लग्नासाठी त्याला राजी करतात. मग तो परत येतो. विवाह सोहळा संपन्न होतो. गंमत म्हणजे आधुनिक जीवनशैलीत राहणारे वधूवर हे सर्व विधी आनंदाने करायला तयार असतात. एका विवाह विधीमध्ये तर वधूपिता आपल्या कन्येला मांडीवर घेतात. ते दृश्य तर अतिशय हृद्य, केवळ अविस्मरणीय. सप्तपदीच्या वेळी तर आणखी एक वेगळी गोष्ट समजली बरं का. विवाह मंडपात ग्राइंडस्टोन म्हणजे आपल्या पाटा वरवंटासारखा एक दगड ठेवलेला होता. वधूचं एक एक पाऊल नवरदेव पुढं घेत होता. शेवटी नवरी दोन्ही पावलं ठेवून त्या दगडावर उभी राहते. नवरदेव तिचे हात हातात घेतो. या विधीविषयी आम्ही उत्सुकतेनं जाणून घेतलं तर समजलं की संसारात कितीही संकट आली
तरी न डगमगता या दगडाप्रमाणे तू निश्चल राहा. आलेल्या संकटावर पाय ठेवून खंबीरपणे तू उभी राहा. माझी साथ दे, असं जणू नवरदेव नवरेला सांगत असतो. खरोखर विवाहप्रसंगी जे विधी केले जातात त्या प्रत्येक विधीमागे कार्यकारण भाव असतो. नवदाम्पत्याचा संसार सुखी व्हावा यासाठीच तर हे विधी केले जातात. या विवाह समारंभात सर्वांचे चेहरे आनंदाने किती फुलून गेले होते आणि वधूवरांच्या मातापित्यांकडून वधूवरांना भेटवस्तू देण्याचा सोहळा सारेजण अगदी कौतुक भरल्या नजरेनं पाहत होते. प्रत्येकजण आपापल्या परीनं आनंद घेत होता. पाहुणे मंडळी आपापल्या मोबाईलवर खास फोटोसाठी सजवलेल्या जागेवर फोटो काढून घेत होते. गमतीचा भाग म्हणजे नवरदेवाची मनधरणी करण्यासाठी फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर फोटो काढून घेण्यात कितीतरी जण रमले होते. फुलांनी ओसंडून वाहणारे मोठमोठे घट लक्ष वेधून घेत होते. आपल्या महाराष्ट्रातील नऊवारी साडी जशी वैशिष्ट्यपूर्ण असते तशीच पण उलटा काष्टा असलेली तामिळी पोशाखातील वरमाई, नवरी आणि काही स्त्रिया यांच्या साड्या फार वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर होत्या. तुम्ही म्हणाल, अहो सर्व सांगितलं, पण जेवणाचं काय? अहो काय आणि किती सांगू. केळीच्या हिरव्यागार पानावर विविध भाज्या, कोशिंबिरी, चटण्या, भाताचे प्रकार, खिरीचे प्रकार, मधुर गोड असं साखर आणि दुधाचं मिश्रण असलेलं पायसम, तसंच नारळाच्या दूध मलाईचं गुळाचं पायसम. सर्वात आवडलेला आम्हाला हा पदार्थ पायसम. आणि पंगत उठल्यावर पानं उचलण्याची आयडिया तर तुम्हाला खूप आवडेल बरं. काही दाखवतेच. ही एक भगिनी बघा पानं कशी उचलते ते. मित्रमैत्रिणींनो, आपला मराठमोळा विवाह सोहळा असो की दाक्षिणात्य विवाह सोहळा, या विवाह संस्काराचं महत्त्व अनमोल आहे. सप्तपदीच्या वेळी दिली घेतलेली 7 वचनं सुखी संसाराच्या 7 पायऱ्यात जणू. वऱ्हाडी मंडळी, आईवडील, काका काकू, भावंड, आप्तस्वकीय, ब्रह्मवृंद, देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन वधू मनातल्या मनात हेच उच्चारत असते. जीवनम अवस्थात्रये मम पालनाम कुर्यात, वामांगयामि तदा त्वदीयं ब्रवीति कन्या वचनम तृतीयम. म्हणजे ती वधू म्हणते, युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था, जीवनाच्या या तिन्ही अवस्थांमध्ये तुम्ही माझं पालन करणार असाल तर तुमच्या वामांगी उभं राहण्यास मी सदैव तयार असेन. बरं तर डॉक्टर ज्योती आणि श्रुतससी नायर यांची कन्या ऐश्वर्या आणि डॉक्टर मीरा श्रीधर आणि कृष्णस्वामी श्रीधर यांचे सुपुत्र अद्वैत, या नवदाम्पत्याला शुभेच्छा देऊयात. नांदा सौख्य भरे, नल्यत्तू वरंते.